होतं की आपल्या अवतीभवती जी उष्णता आहे, जी तापमान आहे, त्याबद्दल आपण उदाहरण घेतलं होतं, बोललो होतो. आणि त्याचे मापक आणि ते कशामध्ये मोजतो, त्याबद्दल आपण उदाहरण बघितले होते. बरं, काय हरकत नाही. आपण पहिल्यांदा सुरू करत आहोत असं आपण ग्राह्य धरून मानून आपण चालू बघा. होऊ शकते गणपतीमध्ये सगळेजण गेले असणार तर विसरू शकते. गणपती उत्सवामध्ये गेले कोणी? तुमच्याकडे होतो गणपती? गणपती विसर्जन? हा, होतो? नाही होत. तर आज आपण काय पाहणार आहोत, तर आपल्या अवतीभवती जे काही गरमी आहे, उष्णता आहे, त्याचे आपण अवतीभवती होणारे जे काही उदाहरण आहे, जसं आज आपल्याकडे ऊन निघाली आहे, तर आपल्याला गरमी होत आहे. पाऊस पडत आहे, तर थंडी वाजत आहे. थोडं थंड वातावरण झालं आहे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे साधारण गोष्टी. फक्त आपण आपल्या 8व्या वर्गामध्ये आपण तेच पाहणार आहोत, की अवतीभवती जे तापमानात बदल होत आहे, त्याचे आपण मापन कशामध्ये करत आहोत? मापन म्हणजे मोजमाप. जसं आपण म्हणतो ना, 1 लिटर पाणी आहे, 2 लिटर, 2 बकेट पाणी आहे. तर तापमानाचा जो मोजमाप आहे, त्याबद्दल आपण आजच्या धड्यामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर आपण मागच्या क्लासमध्ये जे काही बघितलं, ते परत एकदा मी थोडं पुस्तकामधून आणि माझ्या जे पीपीटी मधून जे तुम्हाला सोपं जाईल असं समजण्यासाठी मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, सुरुवात करत आहे. ठीक आहे. काही नाही समजल्यास तुम्ही प्रश्न विचारू शकता. प्रेमा मॅम, मला पीपीटी प्रेझेंटेशनचा ऑप्शन नाही आहे. आय एम शेअरिंग. मॅम, मला शेअरिंगचा ऑप्शन नाही आहे. 2 मिनिट बाळांनो, मला तुम्हाला काही चित्र दाखवायची आहेत, जे पुस्तकामध्ये जे काही आहे त्याबद्दल बोलायचंय. तर आपल्याला माहिती पाहिजे की आपण आपल्या पुस्तकामध्ये काय काय पाहतो. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही बर्फ बघितलाय, सर्वांनी हातामध्ये त्याला पकडला आहे, बरोबर? त्यासारखं जे आपण पाणी गरम करतो गॅसवर किंवा चुलीवर, त्याचा काय काय परिणाम होतो त्याबद्दल आपण पाहतो. तर ते जे परिणाम होतात, हॅलो, तर हे जे तापमान आहे आणि ह्या तापमानामध्ये जे होणारे बदल आहेत, ते बदल कसे होतात आणि त्याचे रूपांतर, जसं आपण पाण्याला गरम केलं तर त्यामधून जी भाप निघत आहे ती वर जात आहे, किंवा जे चम्मच आहे किंवा एखादा लोखंडाचा रॉड आहे, ते एका ठिकाणावरून गरम केल्यानंतर दुसऱ्या ठिकाणापर्यंत त्याची गरमी जाते. तर हे जे तापमानातील जे बदल आहेत, त्याबद्दल आपण आपल्या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ते इथे आपल्याला दिलेलं आहे. बघा आपल्या पुस्तकामध्ये काय काय दिलेलं आहे. सगळ्यात अगोदर प्रश्न केलेला होता की उष्णता कोणत्या कोणत्या स्त्रोतांपासून मिळते आणि उष्णता स्थानांतरित कशी होते. बघा, पहिले प्रश्न त्यांनी हे केलेले आहेत. आणि उष्णतेचे कोणते कोणते परिणाम तुम्हाला माहिती आहेत? तर उष्णतेचे कोणते कोणते परिणाम तुम्हाला माहिती आहेत? आपल्याला गरमी होते, बरोबर, आपण पंखा चालू करतो, गरमी होते आपल्याला. परत आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं आहे की चुलीवर ठेवलेला जो भांडा आहे, त्यामध्ये पाणी आहे, ते तापत आहे, त्याला उष्णता मिळत आहे. बर्फ आपल्या ठिकाण विरघळत आहे, ते खूप थंड होतं, आता ते नॉर्मल साध्या टेम्परेचरवर, साध्या तापमानावर येण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचसारखं उदाहरण घेतलं होतं. हा जो फुगा दिसताय तुम्हाला, हे, तर हे उदाहरण म्हटलं होतं की हा मोठा फुगा आहे, ज्यामध्ये
गरम हवा भरली जाते. आणि मी तुम्हाला मागच्या धड्यामध्ये सांगितलं होतं की जी गरम हवा असते ही पृथ्वीपासून वर वाहते, कारण तिचा जो वजन आहे हा हलका असतो थंड हवेपेक्षा. तर जी गरम हवा असते ती सतत वर वाहत असते, पृथ्वीच्या ज्या तळापासून ती वर वाहण्याचा प्रयत्न करते. म्हणून इथे जे उदाहरण दिलेलं आहे, ज्या गरम हवेमुळे काय परिणाम होत आहे, तर फुगा एवढा मोठा आकाराचा बलून, त्यामध्ये गरम हवा भरली गेल्याने त्याचा आकार मोठा झाला आणि ते वर उडत आहे. त्यामध्ये भारी वजन, जसं आपल्यासारखे एखाद व्यक्ती समजा बसेल त्याला सुद्धा उंच उडवू शकते, कारण त्याच्यामध्ये तेवढी क्षमता आहे. तर इथे तो सांगण्याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. आणि ही माचीस पेटी सगळ्यांना बघितली आहे. एकाला एक घासली गेली तर एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत ती जळत जाते, जोपर्यंत जळण्याची तिची क्षमता आहे तोपर्यंत. बरोबर. तर हे उष्णतेबद्दल सांगण्याचा त्यांनी उदाहरण देण्याचा प्रयत्न केला आहे. मग आपण म्हटलं की उष्णतेचे स्रोत कोणते, तर आपण काय म्हणू शकतो, सूर्य. सूर्य आपल्या उष्णतेचा स्रोत आहे. सर्वांना माहिती आहे की उष्णता जी फोटोसिंथेसिस आहे, जे पानामध्ये जी त्याची देवाणघेवाण होत आहे, त्याच्यामधून जे अन्न बनत आहे, वनस्पतींना जे पदार्थ मिळत आहेत उष्णतेमुळे मिळत आहे, आपल्याला विटामिन्स मिळत आहेत. तर हा स्रोत आहे कशाचा, उष्णतेचा, सूर्य. ठीक आहे. आपण सध्या त्याला एक एक्झाम्पल घेत आहोत की उष्णतेचे स्रोत काय काय राहू शकते, जसा पुस्तकामध्ये प्रश्न विचारलेला आहे. तर सूर्य, परत हवा सुद्धा स्रोत आहे, त्यामधून आपण वीज निर्माण करतो. बरोबर. परत ज्या लाटा आहेत समुद्रामध्ये, ज्या लाटा आहेत त्याचं ते सुद्धा एक स्रोत मानलं जाऊ शकतं. समजा तुम्हाला माहिती असेल तर ज्या लाटा उठतात समुद्रामध्ये त्यामुळे वीज निर्माण होते, आपण त्याचा उपयोग करून घेतो. तर उष्णता म्हणजे काय, तर ही एक ऊर्जा आहे. जसं मी म्हंटल की लाटांमुळे ऊर्जा निर्माण होते आणि आपण त्याचा फायदा करून घेत आहोत कशामध्ये, वीज निर्माण करण्यामध्ये. तर उष्णता काय आहे, ही एक ऊर्जा आहे. जसं सूर्य एक ऊर्जा आहे, हवा वाहणारी ऊर्जा आहे, आपण तिचा फायदा करून घेत आहोत स्वतःसाठी. श्वास घेत आहोत पण आपण त्या हवेमुळे सुद्धा वीज निर्माण करू शकतो. तसेच जी ती जास्त तापमानात असलेल्या वस्तूपासून कमी तापमानाकडे असलेल्या वस्तूकडे प्रवाहित होते, हे तिचे गुणधर्म आहे. आपण असं म्हणत आहोत का बरं, आपण असं म्हणत आहोत, आपण जसं उदाहरण बघितलं की जसं आपण एखादा चम्मच आहे किंवा रॉड आहे, त्याला आपण जसं बघा इथे हा रॉड आहे, हा लोखंडाचा तुकडा आहे, त्याला आपण इथे ठेवलं आणि इथे मेणबत्ती आहे, त्याला गरम करत आहोत, तर इथे गरम होत आहे. बरोबर. आणि इथे गरम होऊन होऊन हे या साईडला जात आहे. तर हे काय आहे, की तापमान असलेल्या वस्तूपासून कमी असलेल्या वस्तूकडे प्रवाहित होते, असं आपण म्हणत आहोत. सारखं उदाहरण आहे, जसं आपण म्हटलं की पाणी उंच भागावरून खाली भागाकडे वाहत ना, तशासारखं तापमान सुद्धा जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहत. बरोबर. तर तुमच्या नोट्स मध्ये किंवा बुक मध्ये लिहून ठेवा की उष्णता ही एक ऊर्जा आहे आणि तापमान हे याचा गुणधर्म काय आहे, तर जास्त तापमान असलेल्या वस्तूपासून कमी तापमान असलेल्या वस्तूकडे प्रवाहित होते, हा त्याचा गुणधर्म आहे. कोणाचा, तापमानाचा. उदाहरणार्थ गरम चहा थंड होते. आणि आईस्क्रीमचं उदाहरण, हे खूप जास्त थंड आहे, तर हे जे आपल्या अवतीभोवती तापमान आहे त्या तापमानावर येण्याचा प्रयत्न करत आहे. तर सहसा तापमानाचा एक गुणधर्म असतं की जे अवतीभोवती तापमान आहे त्याच्या लेवलमध्ये येण्याचा त्याचा नेहमी प्रयत्न असतो. तर आता हे जे उष्णता स्थानांतरित कशी होते याबद्दल आपण पाहतो की मी म्हंटल की हा जो उष्णतेची जी
प्रवाह आहे हे आपल्या हातापर्यंत येते बघा. तर याला आपण म्हणत आहोत चलन. चलन म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे. उष्णता स्थानांतरित म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, मी जसं म्हटलं की पाणी जसं वरून खाली पडतंय म्हणजे जास्तीत जास्त टेम्परेचर कडून जास्त तापमानाकडून कमी उष्णतेकडे तापमानाकडे येत आहे. तर याचे प्रकार काय काय आहेत म्हणजे त्याचे कशा कशा प्रकारे ते स्थानांतरित होत आहेत त्याबद्दल सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर ते म्हणजे काय आहे, चलन. घन पदार्थामध्ये म्हणजे घन पदार्थ जे ठोस आहेत ज्या पदार्थामध्ये, हा उदाहरण चलन तुम्हाला दिसू शकते. चलन एका कणापासून दुसऱ्या कणाकडे जाते. ठीक आहे. तसेच संवहन हे पाण्यामध्ये दिसून येतं, जे द्रव पदार्थ असतात त्यामध्ये. तर याचं काय महत्वाचं गुणधर्म काय असते, तर हे म्हणजे खालून वर खाली वर होत असतं. जसं आपण पाणी कसं गरम केलं तर तुम्ही बघितलं असेल त्याला उकड्या येतात. पाण्याला बघितलं त्याला बबल्स येतात, उकड्या येतात वरती. तर काय होतं, जे वर पाणी असतं ते खाली जातं आणि खालून पाणी वर येतं. हे पाण्यामधले गुणधर्म होतात. समजा आपण त्याला उष्णता देत आहोत, वाढवत आहोत, तर खाली वर पाणी होतं. हे काय आहे, द्रव व वायूमध्ये उष्णतेचे स्थानांतर असं होतं. ठीक आहे. मी आधी म्हटलं हे घन पदार्थामध्ये दिसून येतं. घन पदार्थामध्ये काय होत आहे, एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे होत आहे. मात्र द्रव पदार्थामध्ये काय होत आहे, स्थानांतरण होत आहे, संवहन. त्यांची खाली वर होत आहे जागा. पाणी गरम करताना खालचे पाणी वर येते, वरचे पाणी खाली जाते. हा उदाहरण मी सांगितलं. परत विकिरण, समजा आपण चुलीजवळ हात शेकत आहोत, तर बघा आपल्याला आपण थंडी वाजल्यानंतर आपण सरळ आगीमध्ये हात न टाकता थोडे दुरून अंतरावरून त्या हात शेकत असतो. तर त्याचे जे किरण आहेत अवतीभोवती आगेभोवती जे काही वातावरण निर्माण होत आहे ते गरम आहे. आणि हे कशामध्ये आपण त्याला शब्दामध्ये मांडत आहोत, विकिरण. त्याला रेडिएशन आपण असं म्हणतो. विकिरण, उष्णता रिक्त अवकाशातून थेट पोहोचते. जसे सूर्यकिरणे सुद्धा पृथ्वीवर पोहोचतात. आपल्या हात तर नाही लागत आहे, पण ते आपल्यापर्यंत पोहोचत आहेत, आपल्याला गरमी जाणवत आहे. तर हे अशा प्रकारे उष्णतेचे जे स्थानांतरण आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे. तर हे आपण उष्णतेबद्दल बोलत होतो. तर आता आपण पाहणार की तापमान आणि उष्णता आणि तापमानामध्ये फरक आहे. हे आपल्याला समोरच्या एक कृती दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला समजेल. पण तापमान हे वेगळे वेगळे, उष्णता आणि तापमान हे वेगळे वेगळे शब्द आहेत किंवा त्यांचे परिणाम वेगळे वेगळे आहेत. तर समजून घेण्याचा प्रयत्न करा की तापमान हे काय आहे. हे आपल्याला फक्त सांगते की वस्तू गरम आहे किंवा थंडी आहे. ठीक आहे. एवढं आतापुरतं लक्षात ठेवा. समोरच्या ज्या एक्सपेरिमेंट मध्ये जेव्हा आपल्याला कृती दाखवण्यात आलेली आहे त्या पुस्तकामध्ये, त्यामध्ये तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल की हे असं म्हणण्याचं काय उद्देश आहे त्यांचं. तर आतापर्यंत आपण जे पुस्तकामध्ये, आपल्या पुस्तकामध्ये हे उदाहरण दिलेलं आहे, बरोबर. मी जे तुम्हाला सांगताना थोडा उदाहरण मी माझ्या पद्धतीने सांगितले, पण पुस्तकामध्ये दिलेले उदाहरण इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. उष्णतेचे परिणाम काय काय. आता सरळ सरळ घन, द्रव, वायू यांचा प्रसरण होतो, पदार्थाच्या स्थितीत बदल होते आणि वस्तूच्या लांबी, क्षेत्र, फळ, घन फळात बदल. तर हे शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न. तर बघा, जिथे आपण उष्णता देत आहोत पाण्याला, तर यामध्ये काय होत आहे, त्यांच्या पदार्थाच्या स्थितीमध्ये बदल होत आहे. जसं बर्फ पण पिघळत आहे आणि पाण्यामध्ये बदल होत आहे, त्या पाण्यामध्ये त्याचं रूपांतर होत आहे. माचीस ती जळून शेवटपर्यंत आलेली आहे आणि हा जो फुगा आहे हा एका वस्तूला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणावर जोपर्यंत त्यामध्ये आग आहे तोपर्यंत त्याला स्थानांतरित करत आहे. ठीक आहे. तर बघा, हे जे आतापर्यंत आपण हे बोललो हे उष्णतेबद्दल
आणि तापमानाबद्दल काही ते आपण बोललो. काही विचारायचं आहे किंवा एक्झाम्पल्स कोणी सांगेल? बरं, ठीक आहे. पण आपण आपलं आता पुस्तकामध्ये पाहूया, की नेमकं काय-काय दिलंय, ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत मी जे बोलले ते आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि तेच आपण समजा नंतर वाचू तर आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. मग एकदा पुस्तकावरून सुद्धा नजर टाकूया, म्हणजे जेणेकरून नंतर तुम्ही पुस्तक वाचलं, तर तुम्हाला लक्षात राहील, की हां, आपण हे एक्झाम्पल्स बघितले होते, ठीक आहे. तर एकदा पुस्तकाचं सुद्धा लक्षात घेऊया, की काय-काय दिलेलं आहे. तर बघा, आतापर्यंत आपण हे जे बघितलं, ते इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, की थंड वस्तूचे तापमान उष्ण वस्तूच्या तापमानापेक्षा कमी असते. म्हणजे आईस्क्रीमचे तापमान हे चहाच्या तापमानापेक्षा कमी असते. हे जे आहे ते तुम्हाला एकदा वाचल्यानंतर सगळे लक्षात येणार. परत इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, की उष्णतेचे जे एसआय युनिट बघा, तुम्हाला एसआय युनिट हे काय आहे आणि सीजीएस युनिट. तर साधं लक्षात ठेवायचं, की एसआय युनिट हे आपण आता वापरत आहोत आणि सीजीएस युनिट हे थोडे आधी वापरायचे, म्हणजे जे आधी ज्यांनी एक्सपेरिमेंट केले किंवा आधी ज्यांनी शोध लावले त्यांनी वापरायचे. तर हे जे मापक आहे हे बरोबर आहे, दोन्ही मापक बरोबर आहेत, फक्त त्यांचे जे वापर आहेत, जसं आपण म्हटलं की किलोग्राम आणि ग्राम, तर जी मोठी जी संख्या आहे किलोग्राम ही मोठी राहणार बरोबर ग्रामपेक्षा. तर ही जी किलोग्राम वगैरे जी मोठी जी ग्राह्य धरणारी जी संख्या आहे ही एसआय मध्ये वापरली जाते आणि सीजीएस मध्ये लहान जसं सेंटीमीटर आहे, सेंटीमीटर वगैरे हे सीजीएस मध्ये वापरली जातात. दोन्ही बरोबर आहेत, ठीक आहे. तर एसआय युनिट मध्ये उष्णतेला काय म्हटलं आहे? जूल. त्याला अंडरलाईन करून ठेवा, कारण हे एखाद्या मार्क्ससाठी किंवा फिल इन द ब्लँक साठी रिकाम्या जागासाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकते की उष्णतेचे एसआय युनिट काय आहे? तर काय आहे? जूल. आणि सीजीएस मध्ये काय आहे? तर कॅलरी. ठीक आहे. तर आता त्यांनी एक उदाहरण दिलं आहे की एक कॅलरी उष्णता म्हणजे काय? एवढी जूल. किती? 4.18 आणि हे कॉन्स्टंट आहे. तर याला तुम्ही अंडरलाईन करून ठेवा आपल्याला क्वेश्चन मध्ये किंवा आपण जे उदाहरणं सॉल्व्ह करणार, जे न्यूमेरिकल्स आहेत किंवा जी उदाहरणं जी समोर दिलेली आहेत, तुमच्या पुस्तकामध्ये खाली तुम्हाला दिसत असेल हे जे उदाहरणं दिसत आहे यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे. तर एक कॅलरी म्हणजे काय आहे? तर 4.18 जूल एवढं त्याचा मापक आहे व त्याची संख्या दिलेली आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की 1 ग्राम पाण्याचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा ही 1 कॅलरी ऊर्जा असते. आणि 1 कॅलरी ऊर्जा म्हणजे काय? 4.18. तर त्यांनी हा जे वाक्य आहे ते सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये हे आहे की समजा आपण 1 ग्राम पाणी घेतला आणि त्याला 1 डिग्री सेल्सिअसने वाढवायचं असेल त्याचं तापमान, तर किती कॅलरी लागत आहे? 1 कॅलरी. आणि समजा 2 ग्राम पाणी घेतलं तर त्याला 2 डिग्रीने वाढवायचं असेल तर किती होणार ती कॅलरी? 2 कॅलरी. बरोबर. त्यांनी उदाहरण देण्याचा प्रयत्न केला आहे की 1 ग्राम पाण्याचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा किती आहे? 1 कॅलरी. आणि आपल्याला 1 कॅलरी म्हणजे त्यांनी काय दिलेलं आहे? 4.18 जूल एवढी दिलेली आहे. ठीक आहे. तर आपण ही जी उदाहरणं आहेत हे पाहूया, पण आधी उष्णतेचे जे स्त्रोत आहेत हे काय काय दिलेले आहेत हे बघूया. स्त्रोत म्हणजे सोर्स. आपण जे उदाहरण घेतलं होतं की सूर्य म्हटलं, पृथ्वी झालं आणि हवा वगैरे जी उदाहरणं घेतली आहेत उष्णतेचे स्त्रोत. आणि आपण म्हटलं की उष्णता जी आहे ही एक एनर्जी आहे. बरोबर. एनर्जी. तर
आता सूर्य हे काय आहे? पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत आहे. बरोबर? आणि सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरणामुळे न्यूक्लिअर फ्युजन मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. केंद्रीय एकीकरण प्रक्रियेमध्ये हायड्रोजनच्या केंद्रकाचा संयोग होऊन हेलियमची केंद्रके तयार होतात व त्यातून ऊर्जा निर्मित होते. हातील काही ऊर्जा प्रकाश व उष्णतेच्या स्वरूपात पृथ्वीवर पोहोचतात. तर हे त्यांनी सूर्याबद्दल सांगितलं आहे की सूर्यावर उष्णता कशी निर्माण होते आणि ती पृथ्वीपर्यंत कशी पोहोचते. तर त्यांनी काय म्हटलं, तुम्हाला माहितीये सूर्य ही एक धगधगती जागा आहे. ती आपल्या पृथ्वीसारखी शांत नाही आहे किंवा तिथे काही झाड किंवा आपल्यासारख्या सजीव वस्तूचं काही अस्तित्व नाही आहे. तर तिथे त्यांनी काय म्हटलं आहे की तिथे न्यूक्लिअर फ्युजन होत आहे. सूर्याच्या मध्यभागामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होत आहे आणि ती कशामुळे होत आहे? केंद्रकीय एकीकरण प्रक्रियेमध्ये हायड्रोजनच्या केंद्रकाच्या संयोग होऊन. तर हे सरळ भाषेमध्ये तिथे हायड्रोजन आहे आणि त्यामध्ये जे हेलियमची केंद्रके आहेत, हेलियम हा एक सुद्धा पदार्थ आहे. तर हायड्रोजन आणि हेलियम यांच्यामध्ये जे काही रिएक्शन होत आहे, परिणाम होत आहे, त्यांचा मिळन होत आहे, मिसळण होत आहे, त्यामुळे ऊर्जा निर्माण होत आहे आणि त्याचे जे काही प्रसरण प्रक्रिया आहे ती पृथ्वीवर कशा स्वरूपात येत आहे? प्रकाश. आपल्याला प्रकाश मिळत आहे. ठीक आहे. मग त्यांनी म्हटलं पृथ्वी सुद्धा आपला स्रोत आहे ऊर्जेचा, कारण आपण त्यामधून जसं भू औष्णिक ऊर्जा, जसं आपण म्हटलं की आपल्याला जे खनिज आहेत किंवा आपण गॅस जे आपण घरी सिलेंडर वगैरे पाहतो, पेट्रोल वगैरे जे आहेत, सगळ्या वस्तूचा आपण वापर करत आहोत, ती सुद्धा उष्णतेमध्येच मोडली जातात. म्हणून पृथ्वीच्या केंद्रातील तापमान अधिक असल्याने पृथ्वी देखील उष्णतेचा स्रोत आहे. ठीक आहे. आणि रासायनिक ऊर्जा हे का बरं म्हटलं, तर तुम्हाला लक्षात ठेवायचंय की लाकूड सुद्धा कशाने तरी बनलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल की लाकूड जे आहे, जसं तुम्ही घरी काडी पेटवता, सगळ्या मुलींनी तरी मला असं वाटतं की हा नोटीस केला असेल, त्यांच्या निदर्शनास आलं असेल की लाकूड पेटवताना समजा लाकडाला पुरेशी हवा मिळत नसेल ना, तर लाकूड पेटत नाही. पण त्याला आपण सुटसुटीत ठेवलं तर लाकूड पेटायला सुरू होतं. तर ही सुद्धा एक रासायनिक प्रक्रिया आहे. तर जळण्यासाठी आपल्याला लागतं ऑक्सिजन. ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवायचं, लिहून ठेवा. जे ज्वलन प्रक्रियेसाठी ऑक्सिजन खूप महत्वाचा आहे, म्हणून त्यांनी रासायनिक ऊर्जेमध्ये लाकूड याला सामील केलं आहे. त्यांनी कोळसा, पेट्रोल इत्यादी ज्वलन इंधनाचे ऑक्सिजन रासायनिक प्रक्रिया होऊन उष्णता निर्माण होते असं त्यांनी म्हटलं आहे. परत त्यांनी त्यांनी म्हटलं आहे की विद्युत ऊर्जा वापरून उष्णता निर्माण करण्यासाठी अनेक प्रकारे आपण त्याचे वापर करतो. त्यामध्ये त्यांनी म्हटलं इस्त्री, विद्युत शेगडी आपण बघितली आहे. ठीक आहे. परत त्यांनी अणुऊर्जा म्हणजे आपण ज्यामधून वीज निर्माण वगैरे करतो किंवा जे रॉकेट वगैरे जे सोडतो, त्यामध्ये ह्या सगळ्या अणुऊर्जेचा वापर केला जातो. त्यांनी काही शब्द वापरले आहेत, युरेनियम, थोरियम, हे सुद्धा अणु आहेत. जसं ऑक्सिजन म्हटलं ना, हेलियम वगैरे, हे सुद्धा रासायनिक प्रक्रिया होऊन यांच्यामधून अणुऊर्जा निर्माण केली जाते. उष्णतेच्या स्त्रोतामध्ये यांना सुद्धा मानलं जातं. ठीक आहे. आणि आता त्यांनी हवा म्हटलं, जसं मी म्हटलं की हवेमुळे आपण वीज निर्माण करतो, तर हे सुद्धा आपल्याला एक स्त्रोत आहे. कशाचं? ज्यामध्ये आपण आपण त्याचा वापर करू शकतो. आपल्या सभोवताली असलेल्या हवेत देखील बरीच उष्णता सामावलेली असते. तर एवढं आपल्या पुस्तकामध्ये तुम्ही एकदा वाचलं तर तुम्हाला सगळं लक्षात राहणार की आपण कशाचे एक्झाम्पल आणि स्त्रोत काय कशाचे आपण बघितले आहेत. ठीक आहे. तर बघा, आता त्यांनी तापमान ह्याबद्दल सांगताना म्हटलं आहे की एखादी वस्तू किती उष्ण किंवा किती थंडी आहे हे आपण त्या वस्तूला हात लावून पाहू शकतो, परंतु जाणवणारी उष्ण किंवा थंड ही संवेदना सापेक्ष असते. सापेक्ष म्हणजे काय, तर हे म्हणजे कन्फर्म नसते की हे किती थंड आहे आणि किती गरम आहे. आपण सांगू शकतो का? नाही सांगू शकत की हा हे 10 मध्ये आहे किंवा
5 मध्ये आहे डिग्री सेल्सिअस, असं नाही सांगू शकत. तर आपल्याला माहिती आहे की टेम्परेचर याचं जास्त आहे, त्याचं तापमान जास्त आहे, पण कितपत जास्त आपण हे फक्त हात लावून सांगू शकत नाही. तर बघा, त्यांनी ह्या कृतीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे की भांडे अ मध्ये त्यांनी गरम पाणी घेतलं आणि ब मध्ये खूप थंड पाणी घेतलं. म्हणजे दोन्ही ठिकाणी हात जाऊ शकेल एवढंच गरम पाणी, असं नाही की हाताला फोडे येणार किंवा हात गारठून जाणार, असं पाणी त्यांनी वापर केलेला नाही आहे. थोडंसं जास्त गरम आणि थोडंसं जास्त थंड, ठीक आहे. दोन्ही मध्ये त्यांनी ठेवण्याचा प्रयत्न केला आणि भांडे क मध्ये त्यांनी काय केलं, थोडा गरम आणि थोडा थंड म्हणजे मीडियम पाणी ठेवलं, ना जास्त गरम ना जास्त थंड. मग आता त्यांनी असं म्हटलं आहे या कृतीमध्ये की समजा मी माझा जो थंड पाण्याचा आणि गरम पाण्याचा हात मी या भांडेमध्ये दोन्ही एकत्र घातलं, तर काय निदर्शनास येतं, काय तुम्हाला लक्षात येतं ते बघा. तर काय लक्षात येणार आपल्याला? थिंक सो. तर बघा, त्यांचं असं म्हणणं आहे की इथे हे जे पाणी आहे हे आपल्याला असं दाखवणार की दोन्ही जो हात गरम पाण्यामध्ये होता त्याला हा पाणी थंड जाणवेल, पण हा जो हात थंड पाण्यात होता त्या हाताला हाच पाणी गरम जाणवेल, असं या कृतीचं म्हणणं आहे. बघा, आपण परत एकदा वाचूया की ह्याचं काय म्हणणं आहे, ठीक आहे. जरी दोन्ही हात एकाच भांड्यातील पाण्यात म्हणजे एकाच तापमानाच्या पाण्यात बुडवले असले तरी उजव्या हाताला ते पाणी थंड जाणवेल आणि डाव्या हाताला ते पाणी गरम जाणवेल, असं या कृतीचं म्हणणं आहे. तर का बरं? तर त्यांनी त्याबद्दल पण बोलले आहेत, ठीक आहे. तर आपण पाहूया की जास्त गरम किंवा थंड वस्तूस हात लावल्याने इजा होण्याची देखील शक्यता असते, म्हणून तापमान मोजण्यासाठी कशाची गरज भासते? थर्मोमीटरची, तापमापी. त्याला काय म्हणतो? तापमापी, थर्मोमीटर, याची गरज भासते. त्यांनी ह्याच्या कृतीमधून काय लक्षात आले असं म्हटलं आहे, तर स्पर्शाने एखाद्या वस्तूचे किंवा पदार्थाचे तापमान आपण अचूकपणे सांगू शकत नाही, म्हणून त्यांनी कशाची गरज पडते असं म्हटलं? तापमापीची, की किती प्रमाणात हे थंड आणि किती प्रमाणात हे गरम आहे हे मोजण्याकरिता, ठीक आहे. बघा, त्यांनी एक प्रश्न विचारला आहे, हे तुम्हाला थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की हे त्यांनी प्रश्न काय म्हणत आहेत की स्थितीज ऊर्जा व गतिज ऊर्जा म्हणजे काय, असं त्यांनी प्रश्न केला आहे. त्या अगोदर मला सांगा, तुम्हाला हा हा जो ही जी कृती आहे तुम्हाला समजली आहे का? परत एकदा सांगायचं का की काय? ओके ओके. तर बघा, नाही समजलं तर विचारा रे बाबा, सगळेजण विचारा, ठीक आहे. पटचे हात करा की काय नाही समजलंय ते. तर आपण समोरच्या एक प्रश्नाकडे, आपल्याला एक प्रश्न त्यांनी साधासा विचारला आहे आणि तो आपला सध्या बेस आहे, जेणेकरून आपण समोरच्या वर्गामध्ये गेल्यानंतर आपल्याला ते थोडंफार लक्षात राहील आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की नेमकं याचं काय अर्थ आहे आणि काय म्हणणं आहे, ठीक आहे. मग आपण समोरच्या कन्सेप्टकडे, समोरच्या भागाकडे वळूया. तर त्यांनी प्रश्न विचारला आहे की स्थितीज ऊर्जा व गतीज ऊर्जा म्हणजे काय? तर बघा, मी जे आपलं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला की तुम्हाला लक्षात राहील समोरसाठी तरी, म्हणून मी उदाहरणं पण तुम्हाला समजणार किंवा तुमच्या आवडीचे राहणार त्यानुसार देण्याचा प्रयत्न करत आहे की स्थितीज ऊर्जा, आणि याला इंग्लिशमध्ये म्हणतात पोटेन्शियल एनर्जी, आणि गतीज ऊर्जा कायनेटिक एनर्जी. तर बघा, ही ऊर्जा आहे, जसं आपण आहोत सगळ्यांमध्ये, सगळ्या व्यक्तींमध्ये, सगळ्या वस्तूंमध्ये पोटेन्शियल स्थितीज ऊर्जा व गतीज ऊर्जा असते, लक्षात ठेवायचं.
काय स्थितीज ऊर्जा व गतीज ऊर्जा सगळ्या वस्तूंमध्ये, सगळ्या प्राण्यांमध्ये असते. आता त्यामधला फरक कसा समजायचा? तर फरक म्हणजे काय? तर बघा, मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे स्थितीज ऊर्जा. काय? वस्तूमध्ये स्थानामुळे किंवा स्थितीमुळे साठवलेली ऊर्जा म्हणजे स्थितीज ऊर्जा. जसं आता मी एका ठिकाणी उभी आहे, तर माझ्यामध्ये काहीतरी ऊर्जा आहे. सगळ्यांना माहितीये की एका वस्तूमध्ये काहीतरी ऊर्जा असते किंवा स्वतःचे त्यामध्ये जे कण असतात, तुम्हाला माहिती आहे, जे इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स असतात, तर सगळ्यांमध्ये स्वतःची काही ना काही ऊर्जा आहे. बरोबर? आपण मागच्या धड्यामध्ये सुद्धा बघितलं. तर प्रत्येक वस्तूमध्ये आणि यांच्यामध्ये ऊर्जा असते स्वतःची. तर त्याला आपण काय म्हणतो? स्थितीज. एका स्थितीमध्ये आहे. याला लक्षात ठेवण्याचं चांगला म्हणजे स्थिती, एका स्थितीमध्ये आहे, म्हणून त्याला आपण स्थितीज ऊर्जा म्हणत आहोत. आणि उदाहरणार्थ मी काय तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, वस्तूला उंचावर उचलल्यास तिच्यात स्थितीज ऊर्जा साठते. जसा मी आता एखादी वस्तू, जशी ही बॉटल आहे, हिला मी वर उचललं तर हिच्यामध्ये आता ही एकाच ठिकाणी आहे. मी वर उचललं पण आता ही एका ठिकाणी आहे. तर यामध्ये काय आहे? पोटेन्शियल एनर्जी, स्थितीज ऊर्जा हिच्यामध्ये आहे. ठीक आहे. आणि मी खाली लिहिण्याचा सुद्धा प्रयत्न केला बघा, की ही ऊर्जा गुरुत्वाकर्षण, लवचिकता किंवा ताणामुळे निर्माण होते. त्याचं कारण कारण प्रत्येक पृथ्वीवर असणारी प्रत्येक जी वस्तू आहे त्यावर गुरुत्वाकर्षण लागत आहे. सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वीवर असणाऱ्या सगळ्या वस्तूवर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आहे. बरोबर? ती स्वतःला ओढत आहे, एखाद्या वस्तूला खाली ठेवत आहे. ह्या सगळ्या वस्तूंवर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आहे. याचा अर्थ त्या वस्तूवर स्थितीज ऊर्जा आहे. आता गतीज ऊर्जा यामध्ये काय वेगळं आहे? तर वस्तू हालचालीत असल्यामुळे असलेली ऊर्जा म्हणजे गतीज ऊर्जा. तर जसं मी आता ही वस्तू ही वर उचलली होती, ही मी बॉटल वर उचलली होती, आता मी या बॉटलला खाली सोडला, तर काय होणार? यामध्ये गतीज ऊर्जा लागणार, निर्माण होणार. तर हालचालीत असल्यामुळे असलेली जी ऊर्जा निर्माण होते ती काय आहे? गतीज ऊर्जा. वस्तू जितक्या वेगाने चालते तितकीच तिची गतीज ऊर्जा जास्त. तर सोप्या भाषेमध्ये, साध्या सोप्या भाषेमध्ये स्थितीज ऊर्जा सगळ्यांमध्ये आहे, सगळ्यांमध्ये. पण गतीज ऊर्जा कुणामध्ये आहे? ज्यामध्ये हालचाल होत आहे, त्यामध्ये गती आहे, है ना? शब्दामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे. स्थिती म्हणजे एका ठिकाणी असलेला आणि गती म्हणजे त्याच्यामध्ये हालचाल होत आहे. त्याला आपण म्हणतो स्थितीज ऊर्जा आणि गतीज ऊर्जा. वेगळं वेगळं पण. तर हे जस्ट कन्सेप्ट आहे. आता पुरतं एवढं तुम्हाला समजून ठेवायचं आहे. समोरच्या वर्गामध्ये गेल्यानंतर तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. आणि मॅडमनी म्हटलं की तुम्हाला माहिती आहे स्थितीज ऊर्जा, गतीज ऊर्जा, तर तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे म्हणून मी साध्या साध्या शब्दामध्ये सांगण्याचा खूप त्याचे फॉर्म्युला वगैरे मी काही सांगितले नाही आहेत, पण सांगण्याचा प्रयत्न केला. तर एवढं तुम्हाला समजलं आहे की दुसरे उदाहरण द्यायचे. ओके, गुड. तर आता आपण समोरचं पाहणार की आपल्या पुस्तकामध्ये काय काय दिलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, आपल्या समोर त्यांनी उष्णता व तापमान यातील फरक काय आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मागच्या क्लासमध्ये आपण इथे थांबलो होतो की उष्णता व तापमान याबद्दल आपण बोलणार होतो आणि मी आज तुम्हाला पूर्ण क्लास घेतला. पण मागच्या वेळेस आपण उष्णता व तापमान या ठिकाणी आपण बोलत होतो की यामधील काय अंतर आहे हे आपण पाहणार होतो. ठीक आहे. तर बघा, आपल्याला पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे याबद्दल हे थोडंसं किचकट आहे, म्हणून मी थोडं आपल्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर ठीक आहे, मी आपल्या भाषेमध्ये आधी सांगते, मग आपण पुस्तक वाचूया जेणेकरून आपल्याला समजायला सोपं जाईल. तर बघा, मी एक उदाहरण देते सगळ्यात अगोदर एक उदाहरण देते. नेमकं म्हणजे आपल्याला
हे समजण्यासाठी आसान जाईल. ठीक आहे. तर बघा आपल्याकडे समजा तुम्ही मित्र आहात. ठीक आहे. सगळे तुम्ही सगळ्यांकडे मित्र परिवार आहे. बरोबर. समजा तुम्ही 5 जण मित्र आहात. ठीक आहे. तर 5 जणांकडे समजा मी म्हटलं की ₹50 आहेत. 5 जण मिळून 5 जण मिळून सगळ्यांकडे किती आहे? ₹50 आहेत. ठीक आहे. आता मी असं म्हणत आहे की 5 जण मिळून सगळ्यांकडे ₹50 आहेत. पण मी आता त्याला वेगळ्या मध्ये विभागत आहे की त्यापैकी एका जणाजवळ किती आहेत? ₹30. ₹30 एका जणाजवळ आहेत. 10 रुपये नाही, ₹10 एका जणाजवळ आहेत. 40 झाले. नाही, 30 आणि 5 जण घेतले तर याला मी 20 करते. एका जणाजवळ 20 आहेत. याला 10 देते आणि मग याला याच्यामध्ये मोजून यामध्ये 30 झाले आणि याला 30 दिले. 5-5. Am I getting confused? हा, 20, 30, 40 आणि 5-5. ठीक आहे. तर ₹50 मोजले गेले. ठीक आहे. तर आता यामध्ये मी माझी जी उष्णता आहे हे मी कसं मोजणार? तर 5 जण मिळून एका ठिकाणी समजा एक कप आहे आणि त्या कपामध्ये जे ठेवलेला चहा आहे, हा चहा हा गरम आहे. तापमान त्याचा गरम आहे. ठीक आहे. त्यासारखं 5 जणांजवळ ₹50 आहेत. पण एका जणाजवळ 20 आहेत. सगळ्यात जास्त त्याच्याजवळ काय आहे? पैसे आहेत. तर त्याच्यामध्ये जास्त हालचाल होत आहे. त्याला तो बिस्किट घेणार किंवा चॉकलेट घेणार किंवा पेन्सिल घेणार. कम्पेअर टू याच्याकडे ₹5 आहेत. ₹5 तर तो म्हणेल की मी चॉकलेट घेऊ की पेन्सिल घेऊ की काय घेऊ? त्याला विचार आहे. ₹10 वाला म्हणेल की ठीक आहे, आज मी चॉकलेट घेते, उद्या मी पेन्सिल घेणार. कारण त्याच्याकडे ₹10 आहेत. तर यासारखं बघा, यांची हालचाल वेगळ्या पद्धतीने होणार. कारण ज्याच्याकडे ₹20 आहेत तो जास्त विचार करणार आणि जास्त हालचाल करणार. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला एवढं समजायचं आहे की ₹50 आहेत. एकत्र मिळून एका ग्रुप जवळ ₹50 आहेत. पण त्याला वेगळं केलं तर प्रत्येकाकडे वेगळी क्षमता आहे. ठीक आहे. त्यानुसार जसं मी म्हटलं की एका कप मध्ये काय आहे? चहा आहे आणि त्याची क्षमता आहे 50 डिग्री सेल्सिअस. 50. त्याची उष्णता 50 आहे. 50 जूल्स. पण त्यामध्ये त्याचं तापमान किती आहे? आणि तापमान कसं मोजतात? तर एका कणामध्ये त्याचं तापमान आहे त्याबद्दल मोजतात. तापमान हे त्याच्या थंड आहे की गरम आहे, पण किती गरम आहे हे त्याच्या एका कणावर अवलंबून असते. कारण तुम्ही बघितलं, जसा मी एक्झाम्पल दिला आहे की जसं मी चहाबद्दल बोलत आहे, तर जे पाणी आहे, द्रव आहे, त्याचे कण काय होतात? खाली वर जात आहेत. जसं तुम्ही चुलीवर तुमचा गंज ठेवला तर समजा कमी पाणी गरम असेल तर तो उकडत नाही. म्हणजे त्यामध्ये जो तापमान आहे तो कमी आहे. पण जास्त तापमान झाल्यास तो उबड्या घेते. बरोबर. तर तो उबड्या का बरं घेत आहे? कारण तो एका ठिकाणी जास्त हालत आहे. ते जे पाणी आहे ते जास्त हालत आहे आणि त्यामध्ये जो घर्षण आहे, तुम्हाला माहिती आहे की जे कण आहेत एकमेकाला घासले जातात, तर त्यामध्ये जास्त तापमान वाढत आहे. ठीक आहे. तर इथे मी साध्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे की उष्णता म्हणजे काय? तर वस्तूमधील सर्व कणांची एकूण ऊर्जा. सर्व कण म्हणजे ₹50 आहेत हे सर्व मिळून आहेत. हे उष्णतेबद्दल आहे. किती कण आहेत व ते किती वेगाने हालत आहेत हे अवलंबून असते. हे कशामध्ये? उष्णतेमध्ये. पण तापमानामध्ये काय होते? तर
कणांची सरासरी ऊर्जा दाखवते तापमानामध्ये. तर एक तापमान जसा हा 20 रुपये असणारा व्यक्ती त्याचा स्वतःचा बळ किंवा त्याची स्वतःची हालचाल हे जास्त राहील. तर हे या 10 पेक्षा हे जास्त राहील आणि 5 पेक्षा कोण जास्त राहणार? 10. ज्याच्याकडे 10 रुपये आहेत. तर हेच तापमानामध्ये दिसतं आपल्याला. तर काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहे की तापमान म्हणजे काय? कणाची सरासरी ऊर्जा दाखवते, पण किती वेगाने हालत आहे ते सांगते. कारण जसं मी म्हटलं, पाण्याला जास्त उकळी आली तर तो खूप जास्त गरम झाला, पण आपण असं म्हणतो बापरे पाणी गरम झालं, अंघोळचे पाणी टाकून घ्या. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय की उष्णता म्हणजे काय? वस्तूमधील सर्व कणांची एकूण ऊर्जा. संपूर्ण कण उष्णता. उष्णता आपण कशामध्ये मोजतो? संपूर्ण कणाची ऊर्जा. किती कण आहेत व ते किती वेगाने हालत आहेत. तर यामध्ये एक उदाहरण इथे घेण्याचा प्रयत्न केला आहे की एका बादलीत कोमट पाण्यात एका कप गरम पाण्यापेक्षा जास्त उष्णता असते. कारण एक कप छोटे आहे आणि एक बादली. जसं मला सांगा, आपण चहाच्या कपामध्ये घेतलं, चहाच्या कपमध्ये घेतलं चहा आणि अंघोळच्या पाण्यामध्ये आपण ठेवलं समजा पाणी, त्यामध्ये तर सगळ्यात अगोदर थंड काय होणार? चहा थंड होणार ना, कारण ते कमी प्रमाणात आहे. बरोबर? तर काय म्हणण्याचा उद्देश आहे की किती कण आहेत व ते किती वेगाने हालत आहेत हे उष्णता तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. पण तापमान काय दाखवते? एका कणाची ऊर्जा दाखवत आहे. एका कप गरम पाण्याचे तापमान बादलीत कोमट पाण्यापेक्षा जास्त. ठीक आहे. तर हेच आपल्याला पुस्तकामध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते जे हालचाल आहे कणांची त्याबद्दल त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपण एकदा परत आपल्या पुस्तकामध्ये पाहूया. तर बघा, तापमान व उष्णता यामधील फरक आहे. पदार्थ हा अणूपासून बनलेला असतो. अणूपासून बनलेला असतो, सगळ्यांना माहिती आहे. बरोबर? बघा इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे जे अणू दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, एकामेकापासून किती अंतरावर आहेत आणि त्यामध्ये किती अंतर आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पदार्थातील अणू सतत गतिशील असतात. सगळ्यांना माहिती आहे की जे प्रत्येक पदार्थामधील जे अणू आहेत ते गतिशील असतात. बरोबर? तर त्यांच्या गतीज ऊर्जेचे एकूण प्रमाण हे त्या पदार्थातील उष्णतेचे मापक असते. तर तापमान हे अणूच्या सरासरी गतीज ऊर्जेवर अवलंबून असते. जे आपण म्हटलं आता की पदार्थाची जी उष्णता आहे हे कशावर असते? एकूण पदार्थाच्या हालचालीवर अवलंबून असते. पण तापमानाची ही कशावर अवलंबून असते? फक्त एका अणूच्या गतीवर अवलंबून असते. बघा, अणू इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी हा जो सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते हे फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की तापमान हे जसं पाण्यामधील जो एक कण आहे, एक जो अणू आहे त्यावर अवलंबून असते आणि उष्णता ही पूर्ण एका कपामध्ये जो पाणी आहे त्याच्या तापमानावर, त्याच्या हालचालीवर आणि त्याच्या किती अणू आहेत एका कपमध्ये त्यावर उष्णता अवलंबून असते. ठीक आहे. त्यांनी म्हटलं की अ व ब मध्ये अधिक तापमान व त्यापेक्षा कमी तापमानाच्या वायूतील अणूची गती क्रमशः दाखवलेली आहे. अणूंना जोडून दर्शवलेल्या बाणाची दिशा व लांबी अनुक्रमे अणूच्या वेगाची दिशा व परिमाण दर्शवितात. उष्ण वायूतील अणूच्या वेग थंड वायूतील अणूच्या वेगापेक्षा अधिक आहे. हे बघा, इथे हा जो आहे उष्ण वायूमध्ये काय म्हटलं आहे त्यांनी? वेग थंड वायूच्या वेगापेक्षा अधिक आहे. जसं मी उदाहरण दिलं होतं की तो जो बलून आहे, तो जो फुगा आहे हा वर जाणार
आपण पाणी गरम करतो त्यावेळेस सुद्धा जो गरम जी वाफ असते ती वर जाण्याच्या घाईमध्ये जो आपण भाताचा जो वर झाकण असते त्याला ढकलण्याचा प्रयत्न करते आणि बाहेर निघण्याचा प्रयत्न करते. सगळ्यांना माहिती आहे की समजा भाताची उकडी आल्यानंतर ते कसं त्याला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करते आणि झाकण खाली पडतं. तोच इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की उष्ण वायूतील अणूचा वेग थंड वायूतील अणूच्या वेगापेक्षा अधिक असतं. ठीक आहे. तर परत त्यांनी म्हटलं आहे की समजा अ व ब ह्या पदार्थापासून बनवलेल्या दोन वस्तू आहेत व अ चे वस्तुमान ब च्या वस्तुमानापेक्षा दुप्पट आहे. तसं म्हटलं की मी कप आणि बाल्टीचं उदाहरण दिला तर अ मधील अणूची संख्या ही ब मधील अणूच्या संख्येच्या दुप्पट आहे. जरी अ व ब चे तापमान जरी का समान असले, समजा कप मधील तापमान आणि बाल्टीमधील जे पाणी आहे त्याचे सुद्धा तापमान सारखेच असले, पण उष्णता कोणामध्ये जास्त राहणार? बाल्टीच्या पाण्यामध्ये उष्णता जास्त राहणार, कारण त्यामध्ये अणू जास्त आहेत. ठीक आहे. मी प्रयत्न केला आहे सांगण्याचा. काही प्रश्न आहेत? काही प्रश्न आहेत? पुढच्या वर्गामध्ये किंवा नंतरच्या क्लासमध्ये तुम्हाला मी उदाहरणं सांगायची का, जी आपल्याला उदाहरणं दिली आहेत पुस्तकामध्ये, जे सोडवलेली उदाहरणं दिलेली आहेत त्याबद्दल काही अडचण आहे का? कारण आपण मागच्या वर्गामध्ये जी उदाहरणं बघितली त्यामध्ये सोडवण्यासाठी तुम्हाला काय अडचण गेली असं मला विचारायचंय. काही अडचण गेली? अडचण गेली? मी सांगायचं परत एकदा, कारण मला हे जे हा जो एक समोरचा जो काही भाग आहे त्यामध्ये तुम्हाला जे दाखवायचं आहे बघा, जसं हे एक हायलायटर म्हणून मी सुरू करते समोरसाठी. जसं इथे तुम्हाला दाखवलेलं आहे की हे जे पाण्याचे उत्कलन बिंदू, पाण्याचा गोटपण बिंदू आणि कक्ष तापमान हे जे आहेत ही उदाहरणं हे आपल्या रोजच्या जीवनात वापरण्यात येणारी आहेत. फक्त यामध्ये हा जो फॅरेड आहे, जे सेल्सिअस आहे, हे तुम्हाला सांगण्यासाठी वापर केलेला आहे. आणि त्यामध्ये त्यांचे बद्दल फरक म्हणजे एवढंच की जसं सेल्सिअस आहे हे आपण सर्वसाधारण वापर करतो. आपण म्हणतो ना की बातम्यांमध्ये पाहतो की आज एवढं तापमान डिग्री सेल्सिअस आहे तापमान. आणि आपलं जे शरीरात आपण जे आपल्याला ताप येतो, आपण जे डॉक्टरकडे जातो त्यावेळेस शरीरामध्ये जे तापमानासाठी जे आपल्या तोंडामध्ये ठेवतात नळी, त्याला काय म्हणतात? फेरेनहाइट. तर ते आपल्या शरीर तापमान मोजण्याकरिता वापरतात. आणि जे आपण एक्सपेरिमेंट किंवा जे आपण प्रयोग करतो, ज्यामध्ये आपण पाहतो प्रयोग केलेले प्रॅक्टिकल लॅबमध्ये, तर त्यामध्ये केल्विन तापमानात मोजण्याकरिता अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपण स्केल्स वापरतो, त्याचे मापक आहे ते वापरतो. तर हे आपल्याला इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचबद्दल आहे. तर एकदा आपण पाहूया की मी इथे काय काय मांडण्याचा प्रयत्न केला आहे बघा. म्हणजे सरळ सोप्या भाषेमध्ये की हा, तर सेल्सिअस सर्वसाधारण वापर. पाणी गोठते कशावर? 0 डिग्री सेल्सिअस. ज्यावर बर्फ बनते ते 0 डिग्री आणि पाणी उकळते 100 डिग्रीवर. ठीक आहे, त्याला आपण सेल्सिअस मध्ये मोजतो सर्वसाधारण वापरमध्ये. आणि फॅरेनहाइट दैनंदिन जीवनात जे मी म्हटलं ना की शरीर तापमान आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर एक देतं नळी तोंडामध्ये ठेवण्यासाठी, तर त्याला पाणी गोठते आणि याचा वेगळा 32 डिग्री फेरेनहाइट. आणि यामध्ये पाणी उकळते कशावर? 212 फेरेनहाइटवर. पण शास्त्रामध्ये जे आपण प्रयोग करतो प्रॅक्टिकल्स मध्ये, तर त्यामध्ये कशाचा? केल्विनचा वापर केला जाते. त्यामध्ये पाणी कशावर गोठतं? 273 केल्विनवर. आणि उकडते कशावर? 373 वर.
तर हे वेगळे वेगळे मापक आहेत. आपण समोर उदाहरणं पाहू, त्यामध्ये हे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपल्या पुस्तकामध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला मी जस्ट सरळ सरळ भाषेमध्ये ठेवण्याचा केलं आहे. तुम्हाला लिहायचं असल्यास ते लिहू शकता आणि आपल्या पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे, की हे फेरेनहाइट हे केल्विनमध्ये कसं बदललं गेलं आहे आणि डिग्री सेल्सिअस हे कसं ठेवण्याचं, तर त्याचं त्यांनी सूत्र वापरलं आहे. तर हे सूत्र तुम्हाला पुस्तकमध्ये दिलेलं आहे बघा. हे बघा, तर यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, की फेरेनहाइट -32 डिव्हायडेड बाय 9 इक्वल्स टू सी डिग्री डिव्हायडेड बाय 5 हे त्यांनी पहिलं म्हटलं आहे आणि त्याला केल्विन अशा याच्यामध्ये, तर हा जो फॉर्म्युला आहे ना, हे जे मांडण्याचा प्रयत्न केला आहे, तर हे कॉन्स्टंट आहे, म्हणजे हे आपण हेच वापरतो. तर हे लक्षात ठेवण्यासाठी आहे, की हे 32च का वापरला आहे आणि हे 5 हे डिग्री डिव्हायडेड बाय 5 हे का घेतलं आहे, हे का बरं? तर बघा, इथे जे वर्णन केलेलं आहे, हे कशावर अवलंबून आहे? या फॉर्म्युलावर. या फॉर्म्युलावर हे अवलंबून आहे. समजा आपण हा फॉर्म्युला वापरला, तर एवढे एवढे हे त्याचे अंक येणार. मग त्याच्यानंतर उदाहरणं वगैरे दिलेली आहेत, तर ते आपण पाहूया पुढच्या क्लासमध्ये. तर सध्यासाठी एवढं तुम्हाला समजलं आहे का? फक्त तेवढे अंक लक्षात ठेवायचे आहेत, की केल्विन काय आहे आणि डिग्री सेल्सिअस कशामध्ये वापरले जातात आणि हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी आहे. बाकी ठीक आहे. पुढच्या क्लासमध्ये आपण उदाहरणं पाहूया. ओके. डन. काही प्रश्न? ठीक आहे. पण मला सांगा, तुम्हाला समजत आहे का? आज सगळे क्लासमध्ये हजर आहेत. तुम्हाला समजत आहे का?